नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, यासाठी खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी न करता केवळ काही विशिष्ट आकार, शब्द, अंक आणि रंगाचा वापर करून आपण आपल्या अंतर्मनाची शक्ती जागृत करून आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये, या कोर्समध्ये आपण एनर्जी सर्कल्स म्हणजेच ऊर्जा सर्कल्स आणि स्विचवर्ड्स या अद्भुत विज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत. हे एक असं माध्यम आहे जे रेडिओ लहरींप्रमाणे तुमची इच्छा विश्वापर्यंत पोचवतं आणि युनिव्हर्सल एनर्जीशी आपल्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट करतं आणि मग या अतिशय सोप्या पण अत्यंत प्रभावी अशा उपायानं आपण आपलं आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध वगैरे सुधारू शकतो. आहे ना इंटरेस्टिंग? पण कसं होतं हे मी आज सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात सांगितलेली माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. शेवटपर्यंत नीट पाहिला व्हिडिओ तरच एनर्जी सर्कलशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, त्याचे फायदे, हे सगळं तुमच्या नीट लक्षात येईल. ओके, सो लेट अस स्टार्ट. ऊर्जा वर्तुळ, एनर्जी सर्कल, ऊर्जा सर्कल म्हणजे नेमकं काय? तर ऊर्जा सर्कल ही एक आध्यात्मिक आणि मानसिक उपचार पद्धती म्हणूया किंवा शास्त्र आहे असं म्हणूया, ज्याचा वापर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी म्हणजेच मॅनिफेस्टेशनसाठी केला जातो. हे एक प्रतिकात्मक वर्तुळ असतं जे ऊर्जा साठवण्याचं आणि ती प्रोजेक्ट करण्याचं काम करतं. या वर्तुळामध्ये आपल्याला ज्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्याप्रमाणे स्विच वर्ड्स किंवा स्विच फ्रेजेस, कोड्स, एंजल नंबर्स, चिन्ह, मंत्र हे आपण लिहू शकतो आणि याद्वारे आपण आपली विशिष्ट इच्छा किंवा ध्येय, गोल्स पूर्ण करू शकतो. सगळ्यात आधी हे सर्कल्स कसे करायचे आणि ते कसं काम करतात ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा एक कोरा पांढरा कागद घ्या. त्यावर आता एक सर्कल काढायचं आहे. ते तुम्ही ब्रशनी किंवा निळ्या पेननी किंवा कुठल्याही कलरनी वर्तुळ म्हणजे सर्कल त्याच्यावरती काढू शकता. हे वर्तुळ म्हणजे सर्कल पूर्ण असलं पाहिजे. म्हणजे वर्तुळ जिथून सुरू होतो तिथंच ते संपलं पाहिजे, कुठंही ते तुटलेलं नसलं पाहिजे. वर्तुळ काढण्यासाठी कंपास बॉक्समधल्या कर्कटकचा वापर करू नका, कारण त्यामुळे त्याच्या मध्यभागी छिद्र पडतं आणि छिद्र पडलं जर का तर त्या वर्तुळाची ऊर्जा ही काम करत नाही. तुम्ही फ्री हँड वर्तुळ काढू शकता. आकार थोडासा वेडावाकडा झाला तरी चालेल, पण सर्कल तुटक मात्र नसलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न, सर्कलच का? बरोबर ना? तर अध्यात्मामध्ये वर्तुळाला विशेष महत्त्व आहे, कारण त्याला सुरुवात किंवा शेवट नसतो, त्यामुळे ऊर्जा त्यात अखंडपणे प्रवाहित राहते. या सर्कलसाठी आपण रंगांचा पण वापर करू शकतो. वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे रंग वापरले जातात. म्हणजे तुम्ही पेपर ज्या कलरचा, म्हणजे तुम्ही पेपर त्या कलरचा घेऊ शकता किंवा मग पेन त्या पर्टिक्युलर कलरचं. कुठले रंग आणि कुठल्या समस्यांसाठी वापरायचे? तर लाल किंवा गुलाबी रंग हा प्रेम आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी, निळा रंग शांतता आणि संरक्षणासाठी, हिरवा रंग आर्थिक समृद्धी आणि आरोग्यासाठी, सोनेरी रंग यश आणि प्रगतीसाठी. तसंच शेवटी पिवळ्या रंगाची आउटलाईन त्या सर्कलला नक्की काढा. पिवळ्या आउटलाईनमुळे आनंद आणि स्थिरता ही वाढते. सर्कल काढल्यावरती आता त्याच्या आत काय लिहायचं? तर तुम्ही वर्तुळाच्या आत तुमचे स्विच वर्ड्स, कोड्स किंवा एंजल नंबर्स लिहू शकता. इंग्लिशमध्ये जर का तुम्ही स्विच वर्ड्स लिहिणार असाल तर नेहमी ते कॅपिटल्समध्येच लिहा, कारण त्यामुळे त्याची कंपनं जास्त पॉवरफुल होतात. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी ते करायचं असेल तर त्याचं नावसुद्धा त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. महत्त्वाचं म्हणजे वर्तुळाच्या आत लिहिलेले जे शब्द असतात किंवा नंबर्स असतात ते बॉर्डरला स्पर्श त्याचा होता कामा नये. तसंच लिहिताना खाडाखोड किंवा ओव्हरराईट करू नका. जर चूक झाली तर तो कागद सरळ फेकून द्या आणि नवीन सर्कल बनवा. आता स्विचवर्ड्स म्हणजे काय, कुठले स्विचवर्ड्स वापरायचे, कसे वापरायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. पण आधी ऊर्जा सर्कलबद्दलच जरा अजून सांगते. ही एनर्जी सर्कल वापरायचे काही नियम आहेत, म्हणजे डूज अँड डोंट्स. ते आता आपण आधी बघूया. एनर्जी सर्कल कधीही पुस्तकात किंवा कपाटाच्या आत किंवा ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवू नका. ते बाहेर उघड्यावरती ठेवा.
जेणेकरून त्याची ऊर्जा सतत पसरत राहील. ऊर्जा सर्कल हे नेहमी सरळ असलं पाहिजे, म्हणजे वाकडं किंवा उलटं असं ठेवू नका किंवा भिंतीवर लावू नका. खराब झालं तर, म्हणजे जर का कागद फाटला, चुरगाळला किंवा ओला झाला तर तो बदलून सरळ नवीन ऊर्जा सर्कल तयार करा. तुम्ही हे टाळण्यासाठी ते लॅमिनेट पण करू शकता. सो आता ही ऊर्जा सर्कल्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो आणि त्यातून प्रोजेक्ट होणाऱ्या एनर्जीचा फायदा आपण कसा घेऊ शकतो हे आता बघूया. सो पहिलं म्हणजे आपण पाणी चार्ज करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. म्हणजे तुम्ही तयार केलेल्या एनर्जी सर्कलवरती पाण्याचा ग्लास किंवा बाटली 15-20 सेकंद ठेवा. पाणी ही ऊर्जा शोषून घेतं त्या शब्दांमधलं आणि ते पाणी सतत पित राहा, नक्कीच फायदा होईल. आपली व्हायब्रेशन्स वाढवण्यासाठी, म्हणजेच आपली व्हायब्रेशन्स हाय करण्यासाठी या एनर्जी सर्कलचा उपयोग आपण करू शकतो. कसा? तर यासाठी एक मेथड सांगते, 3 फिंगर मेथड. सो तुमच्या डाव्या हाताची पहिली 3 बोटं एकत्र करून एनर्जी सर्कलवरती किमान 30 सेकंद धरा. डावा हातच का? तर डावा हात हा प्राप्तकर्ता किंवा रिसिव्हिंग हँड म्हणून मानला जातो, जो विश्वातून ऊर्जा शोषून घेतो. सो बोटं वर्तुळावरती धरलेली असताना तुमचे डोळे मिटा. अशी कल्पना करा की त्या वर्तुळातले स्विचवर्ड्स आणि नंबर्सची ऊर्जा ही तुमच्या बोटांमधून तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरते. तुमची जी काही इच्छा आहे, उदाहरणार्थ पैसे किंवा आरोग्य किंवा शांतता, ती आधीच पूर्ण झालेली आहे असा आनंद त्यावेळेला मनात अनुभवा. याचा इफेक्ट तुम्हाला अगदी लगेचच दिसेल. यामुळे तुमचे शरीरातले जे व्हायब्रेशन्स आहेत ते अगदी लगेचच चेंज होतात. त्याचप्रमाणे ही एनर्जी सर्कल्स तयार करून तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवू शकता, जेणेकरून रात्रभर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळत राहील. ही ऊर्जा सर्कल्स आपण भिंतीवरती पण लावू शकतो. म्हणजे तुम्ही ही एनर्जी सर्कल्स घर किंवा ऑफिसच्या भिंतीवरती लावू शकता किंवा त्याची फ्रेम करून ठेवू शकता. सो त्यातून कायमच ती एनर्जी तुमच्या आजूबाजूला प्रोजेक्ट होत राहील. जर तुम्हाला कागद वापरणं शक्य नसेल तर मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही एनर्जी सर्कलचा फोटो ठेवू शकता. आता ही एनर्जी सर्कल्स आपल्या ऊर्जेवरती काम करून आपल्या इच्छा कसे काय पूर्ण करतात हे आपण बघणार आहोतच. पण त्याआधी या ऊर्जा सर्कलमध्ये आपण जे स्विच वर्ड्स किंवा नंबर्स लिहितो ते म्हणजे काय, ते कसं काम करतात ते बघूया. सो स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर्स हे आपल्या अंतर्मनाशी, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. हे शब्द किंवा हे नंबर्स आपल्या सुप्त मनाला, म्हणजे आपल्या अवचेतन मनाला, सबकॉन्शियस माइंडला विशिष्ट ध्येयाकडे वळवण्यासाठी मदत करतात. कसं? तर आता पहिलं बघू स्विच वर्ड्स. सो स्विच वर्ड्स म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातला अंधार दूर करण्यासाठी लाईटचा स्विच चालू करतो, त्याप्रमाणे हे शब्द आपल्या मनातल्या विशिष्ट ऊर्जेला ट्रिगर देतात किंवा सुरू करतात. हे कसं काम करतात? तर प्रत्येक शब्दाची एक विशिष्ट अशी फ्रिक्वेन्सी असते, बरोबर? सो जेव्हा आपण हे शब्द वारंवार उच्चारतो किंवा वारंवार बघतो तेव्हा त्या शब्दांमुळे, आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे आपल्या अंतर्मनातली सुप्त शक्ती जागृत होते आणि आपण त्या इच्छित गोष्टीकडे लगेच आकर्षित व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काउंट हा शब्द लिहिला तर हा शब्द पैसा आकर्षित करण्याची ऊर्जा आपल्या मनामध्ये जागृत करतो. आता स्विच नंबर्स किंवा एंजल नंबर्स हे काय आहेत? तर अंक हे खरं तर विश्वाची मूळ भाषा आहेत असं म्हटलं जातं. सो प्रत्येक अंकामध्ये एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीची ऊर्जा असते, म्हणजे एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीची वैश्विक ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी असते असं आपण म्हणूया. हे कसं काम करतात? तर नंबर्स एका विशिष्ट रेडिओ स्टेशनसारखं काम करतात. म्हणजे जेव्हा आपण लाईक 520 किंवा 741 अशासारखे अंक लिहितो सर्कलमध्ये, तेव्हा आपण थेट त्या नंबर्सच्या ऊर्जेच्या लहरीशी, म्हणजे व्हायब्रेशनशी त्या जोडलं जातो. त्यामुळे आपल्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी निश्चितच मदत होते. ओके, सो आता स्विच वर्ड्स आणि एनर्जी सर्कल्स हे एकत्रितपणे कसं काम करतात, कारण आपण हे स्विच वर्ड्स, स्विच नंबर्स एनर्जी सर्कलमध्ये लिहिणार आहोत, राईट? सो हाऊ दे वर्क टुगेदर हे बघूया. सो जेव्हा आपण हे शब्द किंवा अंक कुठल्या तरी एनर्जी सर्कलमध्ये लिहितो तेव्हा त्याची शक्ती अजूनच कॉन्सन्ट्रेट होते, कारण त्या सर्कलचा आकार, त्या सर्कलच्या आत आपण ते लिहितो.
त्याचप्रमाणे एनर्जी सर्कल या शब्दांची किंवा अंकांची ऊर्जा जी असते ती वातावरणामध्ये सातत्याने ब्रॉडकास्ट करत राहतात. म्हणजे त्या स्विचवर्ड्समधल्या ऊर्जेचं प्रक्षेपण सतत आपल्या आजूबाजूला होत राहतं आणि जसं खूप वेळा अफर्मेशन्स रिपीट केल्यानंतर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत अफर्मेशन्स पोचतात, तशीच ही ऊर्जा त्या स्विचवर्ड्सची आपल्या सबकॉन्शियसपर्यंत सतत पोचत राहते. आणि मग काय होतं आहे तुम्हाला माहितीच आहे. सो या ऊर्जा सर्कल्सवर पाण्याचा ग्लास ठेवून आपण ते पाणी चार्ज करू शकतो, मी मगाशी सांगितलं तसं. आणि जेव्हा आपण यावरती पाणी ठेवतो तेव्हा पाण्याचे रेणू ती सकारात्मक कंपन व्हायब्रेशन्स शोषून घेतात आणि ते पाणी प्यायल्यानंतर ती ऊर्जा थेट आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत पोचते. सो थोडक्यात सांगायचं तर स्विचवर्ड्स आणि नंबर्स हे तुमच्या इच्छेला वास्तवात उतरवण्यासाठी लागणारा एक ऊर्जा मार्ग म्हणजे एक एनर्जी पाथ तयार करतात. एक प्रकारचं व्हिज्युअल अँकरिंग हे ऊर्जा सर्कल्स करतात. म्हणजेच जेव्हा तुम्ही वारंवार ते सर्कल पाहता, ते स्विचवर्ड्स पाहता, तेव्हा तुमच्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला सतत त्या ध्येयाची आठवण करून दिली जाते आणि त्यामुळे तुमची निर्णय क्षमता आणि कृती त्या ध्येयाशी सुसंगत अशीच व्हायला लागते. सो आता आपण कुठले स्विचवर्ड्स ह्याच्यासाठी वापरू शकतो हे मी सांगते. लाईक संपत्ती म्हणजे फायनान्स किंवा करिअर याच्यासाठी कुठले स्विचवर्ड्स आहेत. तर पैसा समृद्धी आकर्षित करण्यासाठी फाइंड डॅश काउंट डॅश डिवाइन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा यशाचे नवीन मार्ग उघडण्यासाठी ब्रिंग डॅश अलाव. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट वेळेवरती पूर्ण करण्यासाठी डन. अनपेक्षित धनलाभ होण्यासाठी 520. कोणत्याही समस्येवरती त्वरित तोडगा मिळवण्यासाठी 741. आर्थिक सुबत्ता आणि प्रगतीसाठी 808. आता लव्ह रिलेशनशिप्स संबंधात कुठले स्विचवर्ड्स आपण यूज करू शकतो ते सांगते. पती पत्नी किंवा जोडप्यांमधलं नातं घट्ट होण्यासाठी टुगेदर डॅश डिवाइन डॅश लव्ह. नात्यामधला हरवलेला गोडवा आणि अट्रॅक्शन परत मिळवण्यासाठी रिस्टोर डॅश चार्म. हरवलेली वस्तू शोधण्यासाठी किंवा जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी रिच डॅश बिटवीन. योग्य साथीदार, योग्य पार्टनर, सोलमेट शोधण्यासाठी 541. तुटलेलं नातं किंवा मतभेद सुधारण्यासाठी 285 स्पेस 555 स्पेस 901. एकमेकांवरचा विश्वास आणि संवाद कम्युनिकेशन वाढवण्यासाठी 147. आता थोडं हेल्थच्या दृष्टीने किंवा हिलिंगच्या दृष्टीने कुठले स्विचवर्ड्स, तर मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि डोकेदुखी किंवा तणाव वगैरे कमी करण्यासाठी बी डॅश अलोन डॅश डिवाइन. शारीरिक वेदना सहन करण्याची शक्ती मिळवण्यासाठी किंवा आरोग्यातल्या काही बदल होत असेल तर त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी ॲडजस्ट डॅश चेंज. त्वचेच्या समस्येसाठी किंवा ॲलर्जी दूर करण्यासाठी रिजॉईस. संपूर्ण शरीराचं आरोग्य आणि चांगल्या हेल्थसाठी 134 5889. आता इंटरेस्टिंग वजन कमी करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी 45 स्पेस 45 स्पेस 899. शरीरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी 8888. प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्हिटीसाठी कुठले स्विचवर्ड्स आता आपण वापरू शकतो, तर लाईक जीवनातला आपल्या आयुष्यामध्ये काही अंधार वाटत असेल किंवा संकट असतील तर ती दूर करण्यासाठी आणि नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात येण्यासाठी गोल्डन डॅश सनराईज. स्वतःचं किंवा घराचं प्रोटेक्शन करण्यासाठी गार्ड डॅश डिवाइन. मनातली भीती, चिंता, नकारात्मक विचार थांबवण्यासाठी कॅन्सल डॅश क्लिअर. कुठल्या तरी संकटाच्या काळामध्ये तातडीची मदत मिळवण्यासाठी 911. शत्रू किंवा नकारात्मक लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी 71931. आता हे सगळे इंग्लिश स्विचवर्ड्स किंवा नंबर्स ह्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकत नसाल
तर एनर्जी सर्कलमध्ये आपण वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संस्कृत मंत्रसुद्धा लिहू शकतो. कुठले ते सांगते. सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे जनरल मॅनिफेस्टेशनसाठी ओम नमः शिवाय ह्याचा अर्थ काय, मी परमशक्तीला नमस्कार करतो किंवा करते. उपयोग काय, तर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि इनर ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी. धन आणि समृद्धीसाठी अर्थातच ओम श्री महालक्ष्मी नमः, लक्ष्मी देवीला नमस्कार. उपयोग काय, तर पैसा, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी याची ऊर्जा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी. सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय, अर्थ भगवान विष्णूला नमस्कार. उपयोग काय ह्याचा, तर प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आयुष्यात आणण्यासाठी. मनशांती आणि क्लॅरिटीसाठी ओम शांती शांती शांती. उपयोग काय, स्ट्रेस कमी करण्यासाठी, माइंड काम करण्यासाठी, आपल्या आयुष्यातले अडथळे दूर करण्यासाठी अर्थातच ओम गम गणपते नमः, गणपतीला नमस्कार. उपयोग ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह करण्यासाठी. ओके, सो तुम्हाला ज्याची गरज आहे तो स्विच वर्ड किंवा नंबर किंवा मंत्र तुम्ही निवडा. पण आता एनर्जी सर्कलमध्ये हे स्विच वर्ड्स लिहायचे कसे, बरोबर. सो मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं सर्कल काढल्यानंतर त्याच्या आत वरच्या बाजूला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे एनर्जी सर्कल बनवत आहात त्याचं नाव, स्वतःसाठी असेल तर नाव लिहिलं नाही तरी चालतं. मध्यभागी स्विच वर्डची ओळ, म्हणजे फॉर एक्झाम्पल की गोल्डन डॅश सनराईज डॅश काउंट डॅश डन. खालच्या बाजूला एखादा एंजल नंबर तुम्हाला हवा असेल तो लिहायचा आणि शेवटी त्या वर्तुळाला पिवळ्या रंगाची आउटलाईन द्यायची, जेणेकरून त्या ऊर्जेमध्ये स्थिरता येईल. सो तुमच्या लक्षात आलं असेलच की ऊर्जा सर्कल हे एक फोकस टूलसारखं काम करतं. जेव्हा तुम्ही एखाद्या वर्तुळामध्ये तुमची ध्येय म्हणजे तुमचे गोल्स पाहता, तेव्हा तुमचं मन त्या गोष्टीवर अधिक चांगल्या प्रकाराने लक्ष केंद्रित करू शकतं. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ऊर्जा सर्कल म्हणजे आपले इंटेन्शन आणि भावना एका ठिकाणी फोकस करण्यासाठी वापरण्यात येणारं साधन. सो हे होतं एनर्जी सर्कलचं शास्त्र. हा उपाय दिसायला अगदी सोपा वाटला तरी त्याची शक्ती मात्र अफाट आहे. फक्त पूर्ण विश्वासाने आणि सकारात्मक विचारांनी याचा वापर करून बघा. तुमच्या आयुष्यात एखादा सकारात्मक बदल हा तुमच्या एखाद्या विचारापासून किंवा असं म्हणूया एका सर्कलपासून सुद्धा सुरू होऊ शकतो. सो नक्की करून बघा. तुम्हाला एनर्जी सर्कलबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये ते जरूर लिहा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सशी शेअर पण करा, जेणेकरून याचा फायदा सगळ्यांनाच होईल. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.